इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे, तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यास मित्रांचे आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनामे याविषयी माहिती पाहणार आहोत. आता हा टॉपिक आपल्याला आत्ता माहिती का करून घ्यायचा आहे, या टॉपिकचा आत्ता लगेच आपल्याला का अभ्यास करायचा, त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. आपण सगळे प्रोनाउन्स एकदम सखोल पद्धतीने आत्ताच्या लेक्चरमध्ये पाहणार नाही. आपल्याला मोजकेच प्रोनाउन्स पाहिजेत पहा, की जे आपल्याला वाक्यरचना बनवताना उपयोगी पडणार आहेत. आपल्याला जेव्हा वाक्य तयार करायचे आहेत तेव्हा त्या प्रोनाउन्सचा उपयोग आपल्याला वाक्यांमध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणून करता येणार आहे. समजलं? पाहू आपण. पहा, डेफिनेशन काय आहे प्रोनाउन्सची. अ वर्ड दॅट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. मराठी अर्थ काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सगळ्यात आधी आपण प्रोनाउन म्हणजे काय ते समजून घेऊ. पहा, त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा समोर काय आहे वाक्य. साहिल इज माय फ्रेंड. साहिल इज माय फ्रेंड. इथं फिल इन द ब्लँक्सला दिलेलं आहे. पहा, डॉट डॉट डॉट. इज ब्रेव. इथे पुन्हा काहीच लिहिलेलं नाही आणि इथे काय लिहिलेलं आहे, लाइक्स टू प्ले क्रिकेट. पुन्हा डॅश डॅश डॅश. इज इन द क्लास राईट नाऊ. पुन्हा काहीच लिहिलेलं नाही. इथे पुन्हा डॅश. लव्स पुन्हा डॅश मदर अ लॉट. हे वाक्य जर तुम्ही पाहिलं, ही वाक्य तुम्ही जर पाहिली, तर यात ज्या ज्या ठिकाणी डॉट 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 दिलेला आहे तिथे आपल्याला कोणता ना कोणता तरी शब्द लिहायचा आहे. पहा, तो कोणता शब्द तिथे येणं अपेक्षित आहे, काय तिथे लिहावं आपण जेणेकरून ते वाक्य अर्थपूर्ण होईल, ते आपण आता समजून घेऊ. पहा, साहिल माझा मित्र आहे. साहिल इज माय फ्रेंड. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीविषयी बोलायचं असेल तर आपण काय म्हणणार. उदाहरणार्थ असं समजा की मीच साहिल विषयी बोलतोय. पहा, साहिल हा माझा मित्र आहे आणि मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगतोय. मी सुरुवातीला काय म्हणणार आहे, पहिलं वाक्य साहिल इज माय फ्रेंड. त्याची माहिती सांगतोय ना मी, साहिल इज माय फ्रेंड. पुन्हा मी काय म्हटलो, साहिल इज ब्रेव. पुन्हा काय म्हटलो मी, साहिल लाइक्स टू प्ले क्रिकेट. साहिल इज इन द क्लास राईट नाऊ. साहिल लव्स हिज मदर अ लॉट. ऐकायला कसं वाटलं सांगा बरं? ऐकायला कसं वाटलं? प्रत्येक ठिकाणी जर आपण साहिल 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 असं जर म्हणत राहिलो तर ते ऐकणाऱ्याला पण बरोबर वाटत नाही. पहा बरं का, प्रोनाउन्सचा अर्थ पाहतोय ना आपण. काय? अ वर्ड दॅट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. तेच तर आपल्याला इथं करायचंय. पहा, आपण जर प्रत्येक ठिकाणी साहिल 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 अशा पद्धतीने जर बोलत बसलो तर ते ऐकणाऱ्याला पण छान वाटणार नाही, ग्रामॅटिकली पण करेक्ट होणार नाही. मग आपण याला पर्याय काय शोधला, आपण साहिलला रिप्लेस करून टाकू. कुठे? या पुढच्या वाक्यांमध्ये. साहिल जो आहे ना त्याला आपण पुढच्या वाक्यांमध्ये रिप्लेस करू. कशाने करायचं? प्रोनाऊनने करायचं. कोणतं प्रोनाऊन आपण वापरणार आहोत साहिलसाठी? साहिल हे मुलाचं नाव आहे. मग प्रोनाऊन आपण कोणतं वापरणार आहोत तिथे? साहिलच्या ऐवजी ही. पहा, साहिल इज माय फ्रेंड. पुढे येईल ही इज ब्रेव. पुढे पुन्हा ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. पुन्हा पुढे ही इज इन द क्लास राईट नाऊ.
शेवटचं वाक्य ही लव्स, आता इथे ही नाही येणार, हिज मदर. आता इथे हीच का झालं, तर ते सर्वनामांचे काही महत्वाचे बदल असतात पा, त्या पद्धतीने आपल्याला ते बदल करावे लागतात. ते बदल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. जेव्हा आपल्याला प्रोनाऊन विषयी अधिक सखोल माहिती पाहिजे तेव्हा आपण ते पाहूच. सध्या फक्त एकच लक्षात ठेवा, साहिल हा जो कर्ता, साहिल हा जो कर्ता आलेला आहे या वाक्यामध्ये, त्या साहिलला आपण कशाने रिप्लेस केलेला आहे पुढच्या वाक्यांमध्ये, हीने. म्हणजेच ही हे काय आहे, प्रोनाऊन आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. इथपर्यंत समजले सगळ्यांना? मग काही महत्वाची सर्वनामं कोणकोणती आहेत, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे ना, की महत्वाची सर्वनामे कोणती. तर ती आपण आता पुढच्या चार्टमध्ये समजून घेऊ. हे इथपर्यंत समजले सगळ्यांना? नेक्स्ट, पहा तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला एक महत्वाचा चार्ट दिसतोय. पहा, हा चार्ट तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तुम्ही सगळंच लिहून घ्यायचंय. या आधीच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलंय तुम्हाला, जे जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे ती प्रत्येक गोष्ट, तो प्रत्येक टॉपिक, तो प्रत्येक पॉइंट हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा आहे. समजून घ्यायचं आणि लगेच लिहून पण घ्यायचं. ओके, आता हा चार्ट आपण आधी समजून घेऊ. पहा, जे काही मुख्य प्रोनाउन आहेत, प्रमुख, ते आपण समजून घेऊ. पहा, हा आहे महत्वाचा चार्ट, इम्पॉर्टंट चार्ट. तो आपल्याला पाठ करायचा आहे, तोंडपाठ. हा चार्ट वाचायचा कसा ते पण आपण समजून घेऊ. पहा, चार्ट जेव्हा आपल्याला वाचायचा आहे, पाठ करायचा आहे, तेव्हा कसा पाठ करायचा तो सिक्वेन्स पहा. माझ्या पाठीमागे तुम्ही मोठ्याने म्हटलात तरी चालेल. आय, वी, यू, यू, ही, सी, इट आणि दे. हे बाकीचं काही म्हणायचं नाही. जेव्हा आपल्याला चार्ट्स पाठ करायचे असतात तेव्हा आपण हे बाकीचं काही नाही म्हटलं तरी चालतं. सगळे चार्ट्स ह्याच सिक्वेन्सनी पाठ करायचे आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, सिक्वेन्स पाहून घ्या समोरासमोर. आय, वी, यू, यू, ही, सी, इट आणि दे. ओके, हा चार्ट पाठ करायचा पहा प्रत्येकाने. पर्सन, पर्सन म्हणजे पुरुष. आय आणि वी हे फर्स्ट पर्सनचे प्रोनाउन्स आहेत. पहा, फर्स्ट पर्सन मीन्स प्रथम पुरुष. कोणकोणते आहेत? आय आणि वी. त्यानंतर सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष, त्याचे प्रोनाउन्स कोणते आहेत? यू आणि यू. आता इथे काय होतं पहा, स्पेलिंग तर दोनही यूचं सारखंच आहे, दोन्ही यूचं स्पेलिंग सारखंच आहे, परंतु त्याचा मराठी अर्थ वेगवेगळा आहे. पहा, हा जो यू आहे पहिला, तो कसा आहे? तो सिंग्युलरचा आहे. आणि हा जो यू आहे तो प्लुरलचा आहे. पहा, स्पेलिंग मात्र सारखंच आहे. आपल्याला जर कोणी विचारलं, स्पेलिंग फक्त सांगितलं काय, वाय ओ यू, यू, हे जे प्रोनाउन आहे ते सिंग्युलरचं आहे की प्लुरलचं आहे? पहा, स्पेलिंगवरून कळत नाही, फक्त स्पेलिंगवरून आपल्याला कळणार नाही. त्यासाठी आपल्याला समोर किती जण आहेत, यू हे समोरच्या व्यक्तींसाठी आपण वापरतो प्रोनाउन. मग समोरचा एक आहे की अनेक जण आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष माहीत पाहिजे, तेव्हाच आपल्याला वाय ओ यू हे जे आहे ना, वाय ओ यू, हे जे यू आहे त्याचा अर्थ तू घ्यायचा, तू घ्यायचा की तुम्ही घ्यायचा, यूचा अर्थ ते प्रत्यक्ष त्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. पहा, समोर आपल्याशी बोलणारा एक जण आहे की अनेक जण आहेत. ओके, त्याच्याशिवाय आपल्याला ठरवता येत नाही. फक्त स्पेलिंग सांगून ठरवता येत नाही.
थर्ड पर्सन. थर्ड पर्सनचा मराठी अर्थ काय? तृतीय पुरुष. आता इथे पहा, इथे तुम्हाला दिसेल तृतीय पुरुष. थर्ड पर्सनचे प्रोनाउन्स कोणकोणते आहेत? ही, सी, इट आणि दे. यामध्ये पण सिंग्युलरचे कोणते आहेत? ही, सी, इट. आणि प्लुरलचे कोणते आहेत? प्लुरलचा फक्त एकच आहे थर्ड पर्सनला, दे. THEY, दे. ओके, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? हा चार्ट तोंड पाठ करा. आय, वी, यू, यू, ही, सी, इट आणि दे. ओके, याचा अर्थ आता आपण पुढे समजून घेऊ. आता हा चार्ट पाहणं का गरजेचं होतं सुरुवातीला, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये वाक्य बनवायचे आहेत. काय बनवायचे आहेत? वाक्य. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काळ शिकायला सुरुवात करायची आहे आणि वेगवेगळ्या काळांमधील वाक्य बनवताना ह्या प्रोनाउन्सचा बऱ्यापैकी संबंध वाक्य बनवताना येणार आहे. पहा, समजलं? म्हणून आपल्याला याची माहिती सुरुवातीच्याच लेक्चर्समध्ये घेणं आवश्यक होतं. म्हणून मी हा टॉपिक सुरुवातीला घेतलेला आहे. पुढे पहा, याचं थोडंसं एक्सप्लेनेशन पाहू आपण. इथे देखील मी एक चार्ट बनवलेला आहे. या सगळ्या IMP नोट्स आहेत. पहा, ह्या अशा नोट्स तुम्हाला कुठे भेटणार नाहीत. तुम्ही कोणतं पुस्तक आणा, कोणतंही पुस्तक आणा, एकदम डिटेलमध्ये एवढ्या डिटेलमध्ये सविस्तर नोट्स तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लिहून घेत चला. पहा, आता पहिला कॉलम काय आहे? प्रोनाउन. पुढच्या कॉलममध्ये त्याचा मराठी अर्थ आणि सगळ्यात शेवटी ते कोणासाठी वापरायचं ते दिलेलं आहे. पहिलं प्रोनाउन कोणतं? आय. आयचा मराठी अर्थ काय? मी. आणि ते कोणासाठी वापरायचं? स्वतःसाठी. पहा, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण अनेक वाक्य ही स्वतःसाठी वापरत असतो. तेव्हा आपण कोणतं प्रोनाउन वापरतो? इंग्रजीमध्ये आय, आणि त्याचा मराठीत अर्थ काय होतो? मी. मी शाळेत आहे, मी हुशार आहे असं आपण मराठीत म्हणतो. आणि तेच आपण इंग्रजीत कसं म्हणतो? आय एम इन द स्कूल, आय एम क्लेवर. पहा, आयचा उपयोग कुणासाठी होतो? स्वतःसाठी होतो. नेक्स्ट, वी. वीचा मराठी अर्थ काय? आम्ही. आणि त्याचा ओके, आणि कोणासाठी वापरायचं? स्वतःसहित सर्वांसाठी. पहा, मी बोलत असताना माझ्यासोबत अजून काही मित्र आहेत. आणि त्या सगळ्यांना गृहीत धरून मी एखादं वाक्य बोलतोय. उदाहरणार्थ काय? आम्ही हुशार आहोत, आम्ही सगळे वर्गात आहोत, आम्ही सगळे मैदानावर आहोत, आम्ही खूप उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. पहा, आम्ही मध्ये मी पण आलो आणि माझ्यासोबत अजून काही जण आले, तेव्हा हे वी प्रोनाउन असतं. पहा, समजलंय सगळ्यांना? वी मध्ये मी सुद्धा आलो आणि माझ्यासोबत अजून काही जण आले. ओके, नेक्स्ट, यू. आता हे दोन्ही यू यातला फरक मी मगाशी तुम्हाला सांगितला. फक्त स्पेलिंग वरतून आपल्या लक्षात येत नाही. ते यू म्हणजे तू की तुम्ही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष परिस्थिती माहीत पाहिजे की आपल्या समोर नेमके बोलणारे किती जण आहेत. समोरचा बोलणारा एक जण आहे की अनेक जण आहेत, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपल्याला तेव्हाच आपल्याला कळेल ते यू सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. आता एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. यू आर क्लेवर. यू आर क्लेवर याचा मराठी अर्थ काय होईल सांगा? याचे मराठी अर्थ दोन होतील. पहा, तू हुशार आहेस आणि तुम्ही हुशार आहात. पहा, स्पेलिंग तर तेच आहे, मग अर्थ तर दोन होतात. मग नेमके अर्थ घ्यायचा कोणता? त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. समोर ऍक्च्युअल खरोखर किती जण आहेत आपल्याशी बोलणारे, त्याच्यावरतूनच आपल्याला तो अर्थ ठरवावा
लागेल. पहा, पहिलं यू त्याचा अर्थ होतो तू, सिंग्युलरचा यू आहे तो समोरील एका व्यक्तीला उद्देशून आपण वापरतो. आणि हा जो दुसरा यू आहे त्याचा अर्थ झाला तुम्ही, आणि तो आपण समोरच्या अनेक व्यक्तींना उद्देशून वापरतो. ओके. पुढे पहा, हिचा अर्थ काय झाला? तो. पुल्लिंगी नामांसाठी म्हणजे मुले आणि पुरुष यांची जी नावं असतात त्यांच्यासाठी आपण ही वापरतो. मस्क्युलिन नाउन्स, उदाहरणार्थ सतीश, हेमंत. आता जी मुलांची पुरुषांची नावं येतील ती सगळी मस्क्युलिन नाउन्स आहेत, आणि त्यासाठी आपण ही हे प्रोनाउन वापरतो. ओके. पुढे पहा, सीचा मराठी अर्थ काय झाला? ती. आणि कोणासाठी वापरतात सी? स्त्रीलिंगी नामांसाठी, म्हणजेच मुली आणि स्त्रिया यांची जी नावं असतात त्यांच्यासाठी सी हे प्रोनाउन वापरलं जातं. फेमिनन नाउन्स, उदाहरणार्थ मनीषा, सानिका, इतर जी काही स्त्रियांची मुलींची नावे आहेत त्यांच्यासाठी सी हे प्रोनाउन वापरलं जातं. आता इथे पहा, इटचा अर्थ काय आहे मराठी? तो, ती, ते. कोणासाठी वापरतात इट? एकवचनी निर्जीव वस्तू, पक्षी, प्राणी आणि नपुंसकलिंगी न्यूटर नाउन्स साठी, म्हणजे सजीव निर्जीव जे आहेत की जे न्यूटर आहेत, नपुंसकलिंगी, त्यांच्यासाठी आपण इट हे प्रोनाउन वापरतो. उदाहरणार्थ त्यामध्ये टेबल, डॉग, बेबी. पहा, अशा पद्धतीने जर नावं आली तर त्यांच्यासाठी इट हे प्रोनाउन वापरलं जातं. म्हणजे ज्या निर्जीव वस्तू आहेत, पशु, पक्षी, प्राणी, त्यांच्यासाठी आपण इट वापरायचं, ते पण जर सिंग्युलर असतील तर. आणि तेच जर प्लुरल असतील, अनेक वचनात असतील, एकापेक्षा जास्त असतील, तर मात्र आपण दे हे प्रोनाउन वापरायचं आहे. दे म्हणजे ते. पहा, यातलेच इट आपण ज्या वस्तूंसाठी, पशु, पक्षी, प्राण्यांसाठी, ज्या नामांसाठी आपण इट वापरतो तेच जर अनेक वचनात असतील तर मात्र त्यांच्यासाठी आपण दे वापरणार आहोत. देचा अर्थ काय होतो? ते. आणि ते कोणासाठी वापरतात? अनेक वचनी निर्जीव वस्तू, पक्षी, प्राणी, नपुंसकलिंगी सजीव निर्जीवांसाठी. उदाहरणार्थ पहा, हे टेबल सिंग्युलर, इथं टेबल्स. डॉग सिंग्युलर, इथे डॉग्स. बेबी सिंग्युलर, इथे बेबीज म्हणजे सिंगल. बेबी असेल तर इट, आणि बेबीज असेल तर दे. डॉग असेल तर इट, डॉग्स असतील तर दे. टेबल असेल तर इट वापरायचं, आणि टेबल्स असं असेल तर आपण दे वापरतो. हा चार्ट सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे, आणि पाठ पण करून टाकायचा. पहा, मी जे सांगतोय ते पूर्ण पाठच करून टाका. फक्त असं करू नका, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. म्हणजे जसजसे आपले लेक्चर्स पुढं जातील, काही विद्यार्थी काय करतील, जे लेक्चर दररोज येतंय ते पाहायचं, पण मागं परत वळून पण नाही पाहायचं. मग मागे जर वळून नाही पाहिलं आपण तर मात्र आपल्याला काहीच येणार नाही. थोडी रिव्हिजन मागच्या लेक्चर्सची, मागच्या नोट्सची देखील आपण केली पाहिजे. उजळणी केली पाहिजे. उजळणी जर करत राहिलो ना आपण मध्ये तर आपल्या ते जास्त स्मरणात राहतं. कायमस्वरूपी आपलं ते पक्क होऊन जातं. म्हणून पुढचं लेक्चर ऐकण्यापूर्वी, पाहण्यापूर्वी, त्याच्या नोट्स लिहिण्यापूर्वी एक नजर मागच्या लेक्चर्सवरती टाकत चला. ओके. नेक्स्ट, आता एक छोटासा एक्झरसाइज पाहू आपण. ह्या प्रोनाउन्सचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे वाक्य बनवताना. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. तुम्हाला कळालेलं आहे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन मध्ये आय आणि वी येतं. सेकंड पर्सन मध्ये यू, एक सिंग्युलरचा यू, एक प्लुरलचा यू. थर्ड पर्सन मध्ये ही, सी, इट आणि दे. आता हे पर्सन कन्सेप्ट आपण थोडीशी समजून घेऊ. पहा एका उदाहरणावरून. मी जेव्हा बोलतोय माझ्याविषयी,
आणि माझ्यासहित सर्वांसाठी, तेव्हा मी आणि माझ्यासहित सर्वजण म्हणजे आय आणि वी हे फर्स्ट पर्सनमध्ये येतात. पण मी जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलायला चालू करेल, तेव्हा समोर जर एक व्यक्ती असेल तर तो सिंग्युलरचा यू, आणि माझ्यासमोर अनेक व्यक्ती असतील तर मात्र तो प्लुरलचा यू येणार आहे. आता मी बोलतोय, माझ्या समोरचे एक असो नाही तर जास्त असो, ते आम्ही एकमेकांशी बोलतोय. पण तेव्हा आम्ही काय केलं, तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलायला सुरुवात केली. तो तो असाच आहे, तो तसा आहे, तो हुशार आहे, तो मठ्ठ आहे, तो नियमितपणे शाळेत येतो, किंवा ती हुशार आहे, ती शिक्षिका आहे, ती नर्स आहे, ते टेबल आहेत, ते गावात नाहीत. पहा असं ते, तो, ती, ते, म्हणजे आम्ही जेव्हा मी आणि माझ्या समोरचे अनेक व्यक्ती जे आम्ही एकमेकांशी बोलतोय, आम्ही जर तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलायला सुरुवात केली तर ते झालं थर्ड पर्सन. ओके, इथपर्यंत सगळ्यांनी समजून घ्या. आता याच्यावरती आपण एक छोटासा एक्झरसाइज सोडू. एक असा प्रश्न नेहमी विचारला जातो, पहा क्वेश्चन, चूज द करेक्ट थर्ड पर्सन प्रोनाउन्स फ्रॉम द फॉलोइंग सब्जेक्ट्स. आता इथे फ्रॉम शब्द आपण कट करूयात. इथे काय करा, फॉर फॉर शब्द लिहायचा सगळ्यांनी. प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट थर्ड पर्सन प्रोनाउन्स फॉर द फॉलोइंग सब्जेक्ट्स. खाली जे काही कर्ते दिलेले आहेत, सब्जेक्ट दिलेले आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला थर्ड पर्सन प्रोनाउन्स वापरायची आहेत. आता आपल्या पुढे एक प्रश्न उभा राहिला, काय, थर्ड पर्सन प्रोनाउन्स कोणते? मी चार्ट पुन्हा एकदा तुम्हाला शेअर करतो, पहा. ह्या चार्ट वरतून तुमच्या लक्षात यायला पाहिजे, जेव्हा हा चार्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की थर्ड पर्सन कुठे आहे, इथे. आणि प्रोनाउन्स कोणते थर्ड पर्सनचे, पहा, ही आहे, सी आहे, इट आहे आणि दे. म्हणजे तुम्हाला ह्या चार पैकी एक प्रोनाउन निवडायचा आहे. कशासाठी? दिलेल्या सब्जेक्टसाठी. ओके, आता लक्षात आलंय का? याचा अर्थ काय झाला? इथे तुम्हाला डायरेक्ट सांगितलं का, दिलेल्या सब्जेक्टसाठी ही, सी, इट किंवा दे याच्यापैकी एखादं प्रोनाउन निवडा, असं सांगितलं नाही. तुम्हाला कन्फ्यूज करून टाकलं. काय, थर्ड पर्सन प्रोनाउन निवडा. मग जर तुम्ही हा चार्ट पाठ केलेला असेल, मी आत्ता दाखवला तो, तर तुम्हाला काही अडचणच येणार नाही. तुमच्या लगेच लक्षात येणार काय, येस, सरांनी सांगितलेलं आहे थर्ड पर्सन. जो चार्ट पाठ करील ना, आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे, त्याच्या लक्षातच येणार की थर्ड पर्सनचे प्रोनाउन्स कोणकोणते आहेत. ही आहे, सी आहे, इट आहे आणि दे आहे. ही, सी, इट हे सिंग्युलरचं आहे आणि दे हे प्लुरलचं आहे. मग आता चला आपण एक 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 पाहू. ओके, पहा, पहिलं काय आहे, सारिका. एकदम फास्ट उत्तर येणार आहेत, पहा तुम्हाला. आता सारिका, आता हे आधी लिहून घ्या तुम्ही. मी तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट आधी दाखवतो. हे 38 पर्यंत आहेत, पहा, आणि हे 50 पर्यंत. एकदम फास्ट, आपल्याला एकदम पटपट उत्तर येणार आहेत, पहा. हे लिहून घेतले असतील तुम्ही, तर आपण सुरुवात करू. थर्ड पर्सन प्रोनाउन्स कोणकोणते? ही, सी, इट आणि दे. ह्या चार पैकी आपल्याला एक निवडायचं आहे. सारिकासाठी काय वापरणार आपण? पहा, सी. अ बर्ड, पक्षाचं नाव, इट. मोहसिन, मुलाचं नाव, ही. प्रणिता, मुलीचं नाव, काय येणार? सी. आता एक्सप्लेनेशन तर ऑलरेडी मी केलेलंच आहे. मी उत्तर लिहितोय, तुम्ही उत्तर लिहिलेले असणं अपेक्षित आहे. मी जेव्हा तुम्हाला सगळे 50चे 50 सब्जेक्ट दाखवलेले आहेत ते तुम्ही लिहायचेत. तुम्ही मनाने ट्राय करा उत्तर लिहिण्याचा, आणि ते एकदा लिहून झाले की नंतर पुन्हा मी जे सांगतोय त्या पद्धतीने आपली उत्तर बरोबर आलीत का ते एकदा चेक करा. एकदम इझी टास्क, सोप्पा आहे एकदम. माय डॉग, इट. आता इथे जरी माय आलेला असेल, माय डॉग, माझा कुत्रा, मग माय आल्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. थर्ड पर्सन मध्येच ते येणार, त्यासाठी यूज होईल
इट. पुढे स्वाती अँड हर फ्रेंड. आता हे दोघी एकत्र आल्या म्हणजे ते काय होणार इथे दे. पहा एकच मुलगा असेल तर ही, अनेक मुलं असतील तर दे, एक मुलगी असेल तर सी, अनेक मुली एकत्र असतील तर दे. हे लक्षात ठेवा. तुकाराम मुलाचं नाव ही, सम गर्ल्स अनेक मुली, दे. प्लुरल प्लुरल जर सब्जेक्ट असेल तर डायरेक्ट दे लिहिलं तरी चालतं पहा, कारण ऑलरेडी ही, सी, इट हे सिंग्युलरचे सब्जेक्ट्स आहेत पहा, सिंग्युलरचे प्रोनाउन्स आहेत. सब्जेक्ट्स पण मी का बोललो, कारण ते सब्जेक्ट म्हणून वाक्यांमध्ये वापरले जातात. ही, सी, इट सिंग्युलरचे आहेत, अनेक वचनातलं दे आहे. द ओल्ड मॅन काय वापरणार आपण ही. माय स्कूल वर्कर्स अनेक आहेत दे. ऋषिकेश ही. द पीपल अनेक आहेत दे. द फिल्म इट एकच फिल्म आहे म्हणून इट. द बॉईजला येईल दे. प्रतिभा अँड हर हजबंड दे. शुभम अँड हिज पेरेंट्स उत्तर येणार आहे दे. झालेत का ह्या पेजवरचे सगळे झालेत. ओके नेक्स्ट. पुढे पहा युअर ग्रँडमदर सी. द स्टुडंट्स आपण काय करू, ही ओळ आधी सोडून घेऊ पहा, ही लाईन कंप्लीट करू. युअर ग्रँडमदर सी. द स्टुडंट्स दे. अक्षय अँड हिज फादर दे. अनेक आले ना, जास्त जण आले ना ते, त्यामुळे दे. अरिबा अँड हर ब्रदर जास्त आले दे प्लुरल. द डॉक्टर्स प्लुरल दे. माय सिस्टर सिंग्युलर, सिस्टर म्हटल्यानंतर सी. आईस्क्रीम एकच इट. लंडन सिटीचं नाव इट. सोपं आहे पहा, लंडन सिटीचं नाव आहे. मग इथे आपण असं पण उत्तर काढू शकतो पहा. आता लंडन हे सिटीचं नाव आहे, मग लंडनसाठी आपण ही वापरू शकतो का, नाही, ही कट झालं. सी वापरू शकतो का, नाही, सी पण कट झालं. सिंग्युलर आहे मग प्लुरलचं दे वापरू शकतो का, नाही वापरू शकत. मग आपण काय राहिलेलं वापरू शकतो इट. म्हणजे असं ऑप्शन कट मेथड पद्धतीने पण तुम्ही उत्तर काढू शकता. पुढे किचन इट. माय वाईफ सी. विंडोज दे. यशराज मुलाचं नाव ही. माय कार इट. द टीचर्स अनेक दे. डॉल्फिन इट प्राण्याचं नाव. माय फादर ही. हिज सन्स अनेक दे. युनिफॉर्म इट. कार्स अनेक दे. स्कूल इट. ब्रश इट. ग्लास इट. पहा सोपं आहे का नाही सगळं. आपण शिकत नाहीत, लक्ष देत नाहीत. पहा आपल्याला इंग्रजी व्याकरणाचं मार्गदर्शन करणारे अनेक शिक्षक आपल्या आसपास असतात, पण आपल्याला ते करायचं नसतं. आपण दुर्लक्ष करतो, वेगळंच काहीतरी आपण दुसरीकडे मन गुंतून ठेवतो. पहा हजारो वेगवेगळे क्लासेस लावत बसतो, पण हे एवढं सोपं कधी शिकत नाही आणि याचेच दुष्परिणाम मग पुढे भोगावे लागतात. तुम्हाला खरंच मी पुन्हा एकदा सांगतो, जे जे तुमच्या आसपासचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात सध्या आणि ज्यांचं व्याकरण कच्चं राहिलेलं आहे, त्यांना काय पश्चाताप होतोय ना, त्या विद्यार्थ्यांना खरोखर आज जाऊन विचारा तुम्ही. ते MPSC देतात, UPSC देतात, बँकेच्या परीक्षा देतात, क्लेरिकलच्या देतात, आर्मी नेव्हीच्या, एअरफोर्सच्या, NDAची परीक्षा असेल, 200 मार्कांचं ग्रामर आहे NDAच्या परीक्षेला. म्हणजे इतर नोकरीसाठीच्या ज्या ज्या परीक्षा सध्या विद्यार्थी देतात आणि ज्यांचं व्याकरण कच्चं राहिलेलं आहे, मग कच्चं व्याकरण का राहिलं, काहींना चांगलं मार्गदर्शन मिळालं नाही आणि काहींना मार्गदर्शन चांगलं मिळून यांनी स्वतःच लक्ष दिलं नाही, मग निश्चितपणे आपला तोटा होणारच ना. मग त्या विद्यार्थ्यांची जर तुम्ही मुलाखत घेतली आज,
तर तुम्ही आत्ता वेळेवर जागरूक व्हाल आणि हे सगळं मी सांगतोय त्या पद्धतीने चांगली तयारी निश्चितपणे कराल. पुढे पहा. पॅरेट, इट, अमेरिका, इट, डॉग्स, अनेक, दे, पेन, इट, द कॉप्स, दे, संजय अँड मधुकर, दे, टूथ, इट, सिंग्युलर, वुड, इट, टी, इट, द सी, इट, सिंग्युलर आहेत सगळे, फिश, इट, माय शूज, दे. ओके. पहा, एकदम सोप्या पद्धतीने आपण हा एक्झरसाइज सोडवलेला आहे. ही का वापरायचं, सी का वापरायचं, इट का वापरायचं, दे का वापरायचं, त्याचा चार्ट मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे. पहा, हा जो चार्ट आहे याच्यात सगळे उत्तर आहेत. पहा, जे आपण 50 सब्जेक्टला प्रोनाउन्स दिले त्याच्या पुढे लिहिले आपण प्रोनाउन्स, तर ते कोणत्या ठिकाणी का लिहिलं त्याची सगळी कारणं याच्यात दिलेली आहेत. हा चार्ट पाठ करा, आपलं काम एकदम सोपं होणार आहे. पहा, अशा पद्धतीने आपण ग्रामरची प्रॅक्टिस करणार आहोत. कशी कशी करणार आहोत? स्टेप बाय स्टेप. एक 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 स्टेप आपल्यासाठी महत्वाची आहे. डायरेक्ट पुढच्या स्टेप्स कुणी गाठायच्या नाहीत. कोणतंही मधलं लेक्चर मिस करायचं नाही. मध्ये 1-2 लेक्चर पाहिले, दुसरं सोडून दिलं, पुढचं पाहिलं, असं करायचं नाही. जे उशिरा जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी देखील सूचना आहे माझी. घाई करू नका. लेक्चर दररोज ॲपमध्ये कोणतं पण अपडेट होऊ द्या, परंतु कुणी घाई करू नका. प्रत्येक लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक पाहत चला. या सगळ्या लेक्चर्सचा तुम्हाला फायदा होईल. फक्त प्रत्येक लेक्चर हे क्रमाक्रमानेच पाहत चला. समजलंय सगळ्यांना? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. आता भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.